महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित झाल्याने बंद पडलेला डीओ पुराच्या पाण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोहत जाऊन त्याची दुरुस्ती करत चालू केलाय। त्यामुळे मिरज शहरातील काही परिसरातला खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाला। महावितरणाच्या या धाडसी कर्मचाऱ्यांचे आता सर्व स्तरातून स्वागत होतंय। कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। परिणामी कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आलाय। मिरजेत कृष्णा नदी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे। अशातच महावितरणाचे अनेक विद्युत पोल हे पाण्याखाली गेलेत। मिरज शहर उपविभाग अंतर्गत येणाऱ्या कृष्णा घाट मिरज येथील रेल्वे जॅकवेल पाणी पुरवठा ट्रान्सफॉर्मरचा डीओ खराब झाल्याने विद्युत पुरवठा बंद झाला होता। सदरची माहिती महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच मिरज सेक्शन 4 मधील कर्मचारी विनोद पाटील, रामेश्वर सत्वधर, दशरथ मगर, ऋषिकेश लाडके आणि शाखाधिकारी रामचंद्र गुड्डू यांनी पुराच्या पाण्यात पोहत जाऊन नवीन डीओ घालून विद्युत पुरवठा चालू केलाय। महावितरणाच्या या धाडसी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोहत जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत केल्याने त्यांचे नागरिकांमधून कौतुक होते।